आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई देखील सज्ज झाली आहे। मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या तळीरामांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली। मुंबईच्या रस्त्यावर ठिकठिकाणी नाकाबंदीचं देखील आयोजन करण्यात आलंय। आढावा घेतलेला आहे सत्यम सिंगनं। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे। मुंबईत आज आहे 31च्या रात्री आहे। ठिकठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे। असतच मुंबईचं जे आहे तो वाहतूक पोलीस आहे ते अलर्ट मोडवर आहे। आपण दृश्यामध्ये पाहिलं मुंबईच्या वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून नाकाबंदी करण्यात आली आहे। आपण नाकाबंदीमध्ये बघितलं तर जे वाहतूक नियमांचं पालन करणारे वाहन चालक आहेत ते सुरळीत जात आहे, मात्र जे नियम न पाळणारे लोक आहेत त्यांच्यावर थेट कारवाई केली जात आहे। प्रत्येक गाड्यांचे जे चालक आहेत त्यांची तपासणी आहे देखील या ठिकाणी ब्रेथ ॲनालायझरच्या माध्यमातून ड्रिंक केले आहेत का आहेत या ठिकाणी ते चेक केला जात आहे। जर तळीराम यामध्ये ड्रिंक केलेले आढळून आले तर त्यांच्यावर थेट कारवाई केली जात आहे। खरं तर मुंबईच्या पोलिसांच्या माध्यमातून आहे आवाहन करण्यात आलं होतं की वाहतूक नियमांचं पालन करा अन्यथा कारवाईला सामोरं जावं। मात्र जे मुंबईकर आहेत वाहतूक नियमांचा भंग करत आहेत त्यांच्यावर आता थेट कारवाईला सुरुवात झाली आहे। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर गुंदवली बस स्टॉप जवळ आहे या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर प्रत्येक जी गाडी आहेत त्याला थांबवलं जात आहे आणि ब्रेथ ॲनालायझरच्या माध्यमातून जे वाहतूक पोलीस आहेत ते आहेत त्यांच्या तपासणी करत आहेत। खरं तर ते ड्रिंक केले आहेत का, दारू आहेत, पियाले आहेत का, त्या संदर्भात जर पियाले आढळून आले तर त्यांच्यावर थेट या ठिकाणी नाकाबंदीमध्ये कारवाई करण्यात येत आहे। खरं तर ही आपण दृश्य पाहिलं तर मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर अशाच पद्धतीने वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून आहे कारवाई आहे ते वाहन चालकांवर केली जात आहे। कॅमेरामॅन अनिल पवार सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।